नमस्कार, मी आकांक्षा जावडेकर. या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे आणि यानंतर थेट जाऊयात सीएसएमटी स्थानक परिसरामध्ये. आंदोलकांनी प्रचंड प्रमाणात इथे गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते. रेल्वे ट्रॅकच्या जवळच हे आंदोलक मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत. आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे आणि आंदोलक हे अधिकाधिक आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सीएसएमटी स्थानकावरची आतली ही दृश्य आपण पाहतोय. मोठ्या संख्येने मराठा समुदाय हा इथं जमलेला आहे. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात येते. त्याचबरोबर अनेक नृत्य आणि खेळ देखील खेळले जात आहेत. आणि मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. मिकी, मोठ्या प्रमाणात गर्दी दिसतीये. रेल्वेवर याचा काही परिणाम झालाय का? जर आपण बघितलं तर सीएसएमटी या रेल्वे स्थानकावर मराठा बांधवांची प्रचंड अशी गर्दी आहे. त्यामुळं काही थोड्या प्रमाणात जे लोकल्स धावत आहेत ते स्लो धावत आहेत. जर आपण बघितलं तर ही लोकल अर्थात त्यांना वरून जे लोको पायलट्स आहेत त्यांना देखील आदेश देण्यात आलेले आहेत. जी गर्दी आहे ती खूप आहे, त्यामुळं तुम्ही काळजीपूर्वक चालवा. उतरताना देखील काही काळ जर थांबवायचं झालं तर थांबा. जर आपण बघितलं तर लोको पायलट जिथं बसतात तिथं कुणी घुसण्याचा प्रयत्न करू नये यासाठी पोलीस तिथं या ठिकाणी आहेत. कारण खूप मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी जमलेले आहेत. गेले 4 दिवस ते मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करतायत आणि सरकारने ज्या पद्धतीने त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवं, दखल घेतली पाहिजे त्यांच्या मागणीची, ते अजून होताना दिसत नाही. अशी तक्रारी त्यांच्या आहेत आणि त्यामुळं हे अजून काहीसे आक्रमक होताना दिसत आहेत. आपण जर समोर बघत असाल तर पोलीस या ठिकाणी अनाउन्समेंट करतायत. सगळ्यांना विनंती केली जाते की तुम्ही ट्रेनच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नका, थोडंसं लांब व्हा, गाडी जाणार आहे, थोडी बाजूला व्हा. आपण बघतोय पोलिसांचं आणखीन बळ या ठिकाणी मागवण्यात आलेलं आहे जेणेकरून जे ट्रेन चालतायत कुठलाही अनुचित प्रकार इथं होऊ नये. कारण रेल्वे ज्या स्पीडनी आतमध्ये येते, कुणी जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर काही घटना या ठिकाणी घडू शकते. त्यामुळं सगळ्या बांधवांना विनंती केली जाते की ट्रॅकच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नका. पोलीस बघतोय आपण अनाउन्समेंट करतायत की तुम्ही पलीकडच्या बाजूला व्हा, मैदानात व्हा. प्लॅटफॉर्मवर येणं हे चुकीचं असेल. किंबहुना जे ट्रेन्स येत आहेत, लोकल येत आहेत, त्याच्यातून देखील गर्दी बाहेर पडतीये आणि त्यामुळं इथं प्लॅटफॉर्मवर मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत. त्यामुळं पोलिसांवर या ठिकाणी ताण वाढलेला दिसतोय. आज चौथा दिवस आहे आंदोलनाचा आणि सरकार प्रयत्न करतायत का, कशा पद्धतीने हालचाली सुरू आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. परंतु आता सरकारने आणखीन वेगाने प्रयत्न केलं पाहिजे, काय नक्की करता येईल. आणि या आंदोलनात जे झरंगे पाटील या ठिकाणी आजपासून पाणी देखील त्यांनी सोडलेलं आहे, त्यांच्याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. कारण ही संपूर्ण जे मराठा बांधव आहेत ते हळूहळू आक्रमक देखील होताना दिसत आहेत. आणि आज चौथा दिवस आहे जसं मी सांगतोय. आत्ता परिस्थिती दाखवतोय मी तुम्हाला या सीएसटी स्थानकावरची, सीएसएमटी स्थानकावरची. पोलीस सातत्याने विनंती करतायत. महिला पोलीस देखील मोठ्या संख्येने माझ्या मागे देखील आहे. मॅडम, सगळेजण हीच विनंती करतायत की तुम्ही मागं सरका, मैदानात या, इथं नको, अशा पद्धतीने बरोबर. त्यामुळे पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. पुढची बातमी जाणून घेऊयात. मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर तातडीची सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाला आज